राजकारणात यायला कुठला वारसा लागतो का? घराणं लागतं का? की फक्त इच्छाशक्ती, समाजाशी नातं आणि काम करण्याची तयारी पुरेशी असते? पिंपरी चिंचवडच्या राजकारणात आज असाच एक प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. कारण या निवडणुकीत एक नाव असं पुढं आलं आहे, ज्याच्या मागे ना घराणेशाही आहे, ना राजकीय पार्श्वभूमी. तरीही ज्याच्यावर पक्षाने पूर्ण विश्वास टाकला आहे. हा विश्वास आहे एका प्रयोगाचा आणि त्या प्रयोगाचं नाव आहे मंदार देशपांडे. हा प्रयोग नवीन नाही, पण यशस्वी आहे. राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेला, पण विचार, अभ्यास आणि कामाची तयारी असलेला कार्यकर्ता राजकारणात आणून त्याला जबाबदारी देण्याचा. हा प्रयोग याआधी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला होता. चिंचवडचे नामवंत कायदेतज्ञ ॲडव्होकेट सचिन पटवर्धन यांना त्यांनी राजकारणात सक्रिय भूमिका दिली. ॲडव्होकेट सचिन पटवर्धन यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेचा, अनुभवाचा, संघटन व व्यवस्थापन कौशल्याचा उपयोग फक्त भारतीय जनता पक्षासाठीच नाही, तर संपूर्ण महायुती सरकारसाठी करून दिला. मराठा आरक्षणासारख्या अत्यंत अवघड आणि गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या योगदानाची दखल घेत सरकारने त्यांना राज्यमंत्री दर्जा असलेले राज्य लेखा समितीचे अध्यक्षपद दिले. आणि आता ॲडव्होकेट सचिन पटवर्धन यांनी पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा हाच प्रयोग केला आहे. या निवडणुकीत त्यांनी पक्षासाठी हट्ट धरून एकच मागणी केली, एकाच व्यक्तीसाठी उमेदवारी द्यावी आणि त्या उमेदवाराला निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली. पटवर्धन यांची कामाची पद्धत, त्यांची विश्वासार्हता आणि त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड माहिती असल्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील ती उमेदवारी मान्य केली. आणि मग एक अत्यंत नवखा, राजकारणात कधीही न उतरलेल्या नावाची घोषणा झाली. ते नाव म्हणजे मंदार देशपांडे. भारतीय जनता पक्षात कर्तृत्ववान, तळागाळातून आलेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचे प्रयोग नेहमीच झाले आहेत. कोणताही राजकीय वारसा नसलेला माणूस नेतृत्व करू शकतो, हे दाखवणारा हा आणखी एक प्रयोग आहे. तर नेमके कोण आहेत मंदार देशपांडे? नमस्कार, मी विवेक इनामदार आणि तुम्ही पाहत आहात माय PCMC. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर आज आपण जाणून घेणार आहोत प्रभाग क्रमांक 19 मधील भाजपचे उमेदवार मंदार मोरेश्वर देशपांडे यांच्याविषयी. मंदार देशपांडे गेल्या 44 वर्षांपासून याच प्रभागात वास्तव्याला आहेत. म्हणजे या प्रभागातील रस्ते, परिसर, समस्या, गरजा आणि माणसं हे सगळं त्यांनी केवळ पाहिलेलं नाही, तर जगलेलं आहे. त्यांच्या आई सौभाग्यवती माधवी देशपांडे देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळेत मुख्याध्यापिका होत्या. शिस्त, शिक्षण आणि संस्कार याच वातावरणात त्यांची घडण झाली. प्राथमिक शिक्षण माटे शाळेत म्हणजेच MS हायस्कूलमध्ये आणि पुढील शिक्षण पुण्याच्या नामांकित SP कॉलेजमध्ये झालं. त्यांचे वडील श्री मोरेश्वर देशपांडे बजाज ऑटोमध्ये तब्बल 30 वर्ष कामगार म्हणून कार्यरत होते. याच अनुभवातून पिंपरी चिंचवडमधील कामगारांचे प्रश्न, उद्योगनगरीतील असुरक्षितता, नोकऱ्यांमधील भीती मंदार देशपांडे यांनी अगदी जवळून पाहिली. आज स्वतः मंदार देशपांडे हे एक व्यावसायिक आहेत. तळवडे येथे बालाजी इंडस्ट्रीज नावाने गेल्या 20 वर्षापासून ते व्यवसाय करत आहेत. सुमारे 50 कामगारांना रोजगार देत ते या औद्योगिक नगरीचे भाग बनले आहेत. MIDCतील मोठ्या आणि छोट्या उद्योगांचे स्थलांतर, लहान व्यावसायिकांच्या अडचणी आणि कामगारांच्या भविष्यातील प्रश्न या सगळ्याबाबत महापालिकेच्या माध्यमातून प्रभावी काम करण्याची गरज आहे, अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. त्याचबरोबर मंदार देशपांडे पुनर्विकास क्षेत्रातही सक्रिय आहेत. 25 वर्षाहून जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचे काम ॲडव्होकेट सचिन पटवर्धन यांच्यासोबत ते करत आहेत. स्नेहल अपार्टमेंट सारखे प्रकल्प पूर्ण झाले आहेत, तर कामदा हाऊसिंग सोसायटीसह सध्या 10 प्रकल्पांवर काम सुरू आहे. कामदामधील पुनर्विकास हा पिंपरी चिंचवडमधील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. आज अनेक सोसायट्या या मॉडेलचं अनुकरण करत आहेत. मंदार देशपांडे पुनर्विकासाकडे फक्त व्यवसाय म्हणून पाहत नाहीत. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अनेक सोसायट्यांना ते निःशुल्क मार्गदर्शन करत आहेत. समाजकारणाचा विचार केला तर गेली 15 वर्षे ते सातत्याने सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी आहेत. भोईर कॉलनी मित्रमंडळ, गणपती उत्सव मंडळ आणि गेली 8 वर्ष कर्तव्य फाउंडेशनच्या संचालक पदाची जबाबदारी. मराठी संस्कृती आणि संत वाङ्मय पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावं या उद्देशाने घरोघरी ज्ञानेश्वरी
हा उपक्रम राबवत 7,000हून अधिक कुटुंबांशी त्यांनी संवाद साधला आहे. सलग 12 वर्षे आषाढी एकादशीला प्राध्यापक रामकृष्ण मोरे नाट्यगृहात अबीर गुलाल हा भक्तिगीतांचा कार्यक्रमांचं आयोजनही होत आहे. भारत माता सत्संग मंडळाचा सभासद म्हणून गेल्या 10 वर्षात 1,000 घरांमध्ये शनिवारी सत्संग होण्यासाठी त्यांनी योगदान दिलं आहे. गेल्या 5 वर्षांपासून मंदार देशपांडे हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. कोणताही राजकीय वारसा नाही, पण तळागाळातील प्रश्नांची स्पष्ट जाण आहे. तरुण आहेत, सुशिक्षित आहेत आणि जबाबदारी स्वीकारण्याची तयारी आहे. म्हणूनच ही उमेदवारी केवळ एक नाव नाही, तो एक प्रयोग आहे, एक विश्वास आहे आणि पिंपरी चिंचवडच्या राजकारणात उगवणारी एक नवी आशा आहे. मंदार देशपांडे हे भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. प्रभागातील मतदारांना एकूण 4 मतं द्यायची आहेत. 4ही जागांसाठी कमळ चिन्हापुढील बटन दाबण्याचं आवाहन करीत मंदार देशपांडे यांनी पॅनलमधील आपल्या तिन्ही साथीदारांना बळ देण्याची भूमिका घेतली आहे. आता निर्णय प्रभाग क्रमांक 19 मधील मतदारांच्या हातात आहे. मी विवेक इनामदार. पाहत रहा माय PCMC.